टू ऑफिशियल अख्तर रहमान सर यूट्यूब चॅनल एका नवीन व्हिडिओमध्ये आपले पुन्हा एकदा स्वागत आहे। मित्रांनो, आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून आपण मराठी सीटेट डिसेंबर 2024 साठी काही मोस्ट IMP प्रश्न पाहणार आहोत। मित्रांनो, पेपर 1 आणि पेपर 2 साठी, भाषा 1 आणि भाषा 2 साठी मोस्ट IMP काही प्रश्न आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत। मित्रांनो, नेमके प्रश्न कशा प्रकारे विचारले जातात आणि एग्जाम पॅटर्न कशा प्रकारे असतात मित्रांनो, त्याच प्रकारचे प्रश्न आपण या व्हिडिओच्या माध्यमातून आणलेले आहोत। तर चला व्हिडिओ सुरू करू। या व्हिडिओ सुरू करण्या अगोदर आपण जर आमच्या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राइब करा, साइडचे जे बेल नोटिफिकेशन आहे त्याला देखील ऑन करा, जेणेकरून आपल्याला अशाच प्रकारचे व्हिडिओ वेळेवर पाहायला मिळेल। डिस्क्रिप्शनमध्ये आमच्या टेलिग्राम आणि व्हॉट्सअप ग्रुपची लिंक सुद्धा दिलेली आहे, तेथे जाऊन आपण आमच्या टेलिग्राम आणि व्हॉट्सअप ग्रुपला सुद्धा जॉईन करू शकतात। व्हिडिओला प्लीज लाईक करा। पाहूया प्रश्न क्रमांक 1 भाषा 1 आणि भाषा 2 साठी, पेपर 1 आणि पेपर 2 साठी आपण हे प्रश्न मित्रांनो पाहत आहोत। हे बघा, प्रश्न या ठिकाणी दिलेला आहे की वर्गात पाठ्यपुस्तक, चित्रे, ॲनिमेशन आणि ध्वनी यांच्या सहाय्याने शिकवण्याच्या पद्धती डॅश डॅश पद्धतीस असे म्हणतात। 4 ऑप्शन आपल्याला या ठिकाणी दिलेले आहे मित्रांनो, आणि लक्षात ठेवा की पाठ्यपुस्तक, चित्रे, ॲनिमेशन आणि ध्वनी यांच्या सहाय्याने शिकवण्याची पद्धत म्हणजे कोणती पद्धत, नेमका प्रश्न अशा प्रकारे इथे विचारलेला आहे मित्रांनो। 4 ऑप्शन दिलेले आहे। उपदेशपर स्पष्टीकरण, स्वयंशोध, पाठ्यपुस्तकामधील चित्रमय स्पष्टीकरण किंवा मल्टीमीडिया माध्यम। तर हे बघा मित्रांनो, चित्रे, ॲनिमेशन, ध्वनी, पाठ्यपुस्तक हे जे असणार आहे ते मल्टीमीडिया माध्यम असणार आहे मित्रांनो, म्हणजेच बहुमाध्यम। ऑप्शन क्रमांक 4 जे असेल मल्टीमीडिया आपला या ठिकाणी बरोबर उत्तर असणार आहे। पाहूया पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 2। हे बघा, प्रश्न क्रमांक 2 इथे विचारलेला आहे की भाषा संपादनाच्या दृष्टीने शब्दसंग्रहात वाढ म्हणजे। 4 ऑप्शन आपल्याला या ठिकाणी दिलेले आहे मित्रांनो, आणि प्रश्न अशा प्रकारे इथे दिलेला आहे की भाषा संपादनाच्या दृष्टीने शब्दसंग्रहात वाढ म्हणजे नेमका अर्थ काय, असा प्रश्न या ठिकाणी दिलेला आहे। व्याकरण विकासाची पायरी होयो, व्याकरण रचना संपादनूक होयो, सामाजिक व इतर शब्दांची संपादनूक होयो किंवा भाषा संपादनुकीसाठी प्रेरणा होयो। अशा प्रकारे 4 ऑप्शन आपल्याला या ठिकाणी दिलेले आहे मित्रांनो, आणि आपला जो योग्य उत्तर असणार आहे या ठिकाणी ते असणार आहे ऑप्शन क्रमांक 3। ऑप्शन क्रमांक 3 जे असेल ते आपलं या ठिकाणी बरोबर उत्तर असणार आहे मित्रांनो की सामाजिक व इतर शब्दांची संपादनूक होय। ऑप्शन क्रमांक 3 जे असेल ते आपलं या ठिकाणी योग्य उत्तर असणार आहे। पाहूया पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 3। हे बघा, प्रश्न क्रमांक 3 इथे विचारलेला आहे की इयत्ता 4थीला दुसरी भाषा शिकविताना त्या भाषेमधील कोणता मजकूर घ्यावा, यासाठी खालीलपैकी कोणता निकष वापरावा, असा प्रश्न या ठिकाणी विचारलेला आहे मित्रांनो। प्रश्न काळजीपूर्वक वाचून घ्या आणि अर्थ समजून घ्या। 4 ऑप्शन दिलेले आहे, सुसंगता, डौलदार भाषा, संदिग्ध भाषा किंवा उतारासाठी आवश्यक असणारी शब्दसंख्या। अशा प्रकारे 4 ऑप्शन दिलेले आहे मित्रांनो, आणि प्रश्न नेमका आहे की इयत्ता 4थीला दुसरी भाषा दुसरी भाषा शिकविताना त्या भाषेमधील कोणता मजकूर घ्यावा, यासाठी खालीलपैकी कोणता निकष वापरावा। तर ऑप्शन क्रमांक 1 जे असेल मित्रांनो ते आपला बरोबर उत्तर असणार आहे, सुसंगता। ओके, ऑप्शन नंबर 1 जे असणार आहे ते आपला या ठिकाणी योग्य उत्तर राहणार आहे। पाहूया पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 4। हे बघा, प्रश्न क्रमांक 4 या ठिकाणी दिलेला आहे की व्याकरण शिकविण्याचा मुख्य उद्देश। आता हे बघा मित्रांनो, मोस्ट IMP हे प्रश्न आहे। हे प्रश्न तुम्हाला हिंदी भाषेमध्ये सुद्धा विचारले जाऊ शकतात कि व्याकरण शिकवण्याचा मुख्य उद्देश, मतलब अगर आप इसको हिंदी में कहेंगे तो सीधी सी बात है कि व्याकरण सिखाने का उद्देश्य क्या है, इस तरीके से आपको पूछा जा रहा है। 4 ऑप्शन दिलेले आहे। विद्यार्थ्यांची धारण क्षमता वाढविणे, विद्यार्थ्यांचे आकलन कौशल्य वाढविणे, शब्द उच्चार सुधारणे आणि त्यामधील अचूकता वाढविणे किंवा विद्यार्थ्यांचे संभाषण कौशल्य वाढविणे। अशा प्रकारे 4 ऑप्शन आपल्याला या ठिकाणी दिलेले आहे मित्रांनो। तर व्याकरण शिकवण्याचा मुख्य उद्दिष्ट जे असणार आहे मित्रांनो ते असणार आहे ऑप्शन क्रमांक 4 की विद्यार्थ्यांचे संभाषण कौशल्य वाढविणे म्हणजेच कन्व्हर्सेशन क्षमता वाढविणे, आपला योग्य उत्तर या ठिकाणी राहणार आहे। पाहूया पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 5। हे बघा, प्रश्न क्रमांक 5 या ठिकाणी दिलेला आहे की आधुनिक अध्यापन पद्धतीत
व्याकरण शिकविताना डॅश डॅश यावर भर दिला जातो। 4 ऑप्शन आपल्याला या ठिकाणी दिलेले आहे मित्रांनो। आणि प्रश्न काळजीपूर्वक पुन्हा एकदा वाचून घ्या की आधुनिक अध्यापन पद्धती म्हणजेच आजची अध्यापन पद्धती यात व्याकरण शिकविताना डॅश डॅश यावर भर दिला जातो। 4 ऑप्शन आपल्याला या ठिकाणी दिलेले आहे बघा। प्रश्न क्रमांक 5 ऑप्शन क्रमांक 1 व्याकरण विषयक नियमांचा सराव, वर्गीकृत संदर्भात वाक्याच्या आकृतिबंध किंवा काळरचना। ऑप्शन क्रमांक 3 दिलेला आहे की द्वितीय भाषा शिकण्यास सुरुवात केल्यास व्याकरण शिकविणे किंवा काळजीपूर्वक व्याकरण शिकविणे। अशा प्रकारे 4 ऑप्शन दिलेले आहे मित्रांनो। आणि उत्तर जे असणार आहे, कारण की आधुनिक अध्यापन पद्धतीचा इथे उल्लेख केलेला आहे मित्रांनो, आणि योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक 2 की वर्गीकृत संदर्भात वाक्याच्या आकृतिबंध किंवा काळरचना आपला या ठिकाणी बरोबर उत्तर असणार आहे। पाहूया पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 6। हे बघा प्रश्न क्रमांक 6 या ठिकाणी दिलेला आहे की खूप मोठे प्रश्न मित्रांनो तुम्हाला सीटेटच्या परीक्षेमध्ये भाषा 1 आणि भाषा 2 मध्ये विचारले जातात की शब्द संग्रहाचा वापर करताना व्याकरण हे विद्यार्थ्यांचे कोणत्या बाबतीत वाट सुकर करतात। मित्रांनो लक्षात ठेवा की व्याकरण आणि बहुभाषिकता संदर्भात तुम्हाला मॅक्झिमम क्वेश्चन जे आहे ते लँग्वेज पॅडागॉजीमध्ये मित्रांनो विचारले जातात। आता 4 ऑप्शन दिलेले आहे। पदबंधातून अर्थपूर्ण आणि संभाषण अभिव्यक्ती करणे किंवा ऐकलेली घटना पुन्हा सांगणे, वरच्या इयत्तेत लेखन आराखडा तयार करणे, औपचारिक संभाषणात नेमकेपणा आणि आत्मविश्वासाने बोलणे। अशा प्रकारे 4 ऑप्शन आपल्याला या ठिकाणी दिलेले आहे मित्रांनो। आणि योग्य जे उत्तर असणार आहे प्रश्न क्रमांक 6 ऑप्शन क्रमांक 1 जे असेल ते आपलं या ठिकाणी बरोबर उत्तर असणार आहे। पदबंधातून अर्थपूर्ण आणि संभाषण अभिव्यक्ती करणे असं आपलं या ठिकाणी योग्य उत्तर राहणार आहे। पाहूया पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 7। हे बघा प्रश्न क्रमांक 7 इथे दिलेला आहे की मुले सामाजिक अंतरक्रियेतून भाषा ग्रहण करतात या संकल्पनेस डॅश डॅशचे समर्थन आहे। मित्रांनो प्रश्न पुन्हा एकदा वाचून घ्या आणि इथे एक अर्थ दिलेला आहे की मुले सामाजिक अंतरक्रियेतून भाषा ग्रहण करतात। हे जे म्हणणे आहे मित्रांनो ते वायगुस्की यांचे म्हणणे आहे, कारण की जेव्हा जेव्हा तुम्हाला समाज दिसेल तेव्हा तेव्हा आपलं उत्तर वायगुस्की असणार आहे मित्रांनो। ऑप्शन क्रमांक 2 जे असेल ते आपला इथे योग्य उत्तर असणार आहे। पाहूया पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 8। हे बघा प्रश्न क्रमांक 8 या ठिकाणी दिलेला आहे की 7 महिन्याचे मूल व्यंजने आणि स्वरांचा वापर करून बोलण्याचा प्रयत्न करते ते डॅश डॅश याचा वापर करून संज्ञापन करते। अशा प्रकारे प्रश्न या ठिकाणी दिलेला आहे। 4 ऑप्शन आहे। भाषाशास्त्रीय बोलणे, हुंकारणे, स्वप्न किंवा बडबडणे। तर हे बघा मित्रांनो 7 महिन्याचे मूल व्यंजन आणि स्वराचा वापर करून बोलण्याचा प्रयत्न करते ते बडबड बोलणे याचा वापर करून संज्ञापन करते, म्हणजेच ऑप्शन क्रमांक 4 जे असेल ते आपला या ठिकाणी योग्य उत्तर राहणार आहे। पाहूया पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 9। हे बघा प्रश्न क्रमांक 9 या ठिकाणी दिलेला आहे की विद्यार्थ्यांना भाषेचे अध्यापन करताना पुढीलपैकी कोणती बाब वर्गातील साधन ठरत नाही असा प्रश्न या ठिकाणी दिलेला आहे। आणि 4 ऑप्शन दिलेला आहे। वर्गातील ग्रंथालय, वाचन कोपरा, वर्गातील पद्धतशीरपणा किंवा शब्द भिंत। अशा प्रकारे 4 ऑप्शन दिलेले आहे मित्रांनो। प्रश्न आहे की विद्यार्थ्यांच्या भाषेचे अध्यापन करताना पुढीलपैकी कोणती बाब वर्गातील साधन ठरत नाही। तर हे बघा मित्रांनो वर्गातील पद्धतशीरपणा हे अध्यापनाचे साधन नाही, म्हणजे ऑप्शन क्रमांक 3 जे असेल ते आपला या ठिकाणी बरोबर उत्तर असणार आहे। पाहूया पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 10। हे बघा प्रश्न क्रमांक 10 या ठिकाणी दिलेला आहे की हायकाशी व्यावसायिक संभाषण गिराकाशी व्यावसायिक संभाषण करण्याचे कौशल्य विकसित करणे हे उद्दिष्ट ठरवून एखाद्या पाठाची रचना करणे हे उद्दिष्ट पुढीलपैकी कोणत्या लेखन प्रकारातून साध्य केले जाऊ शकते असा प्रश्न या ठिकाणी दिलेला आहे। आणि 4 ऑप्शन दिलेले आहे। अहवाल, विवरण, लेख किंवा पत्र। तर हे बघा मित्रांनो या ठिकाणी जे आपलं योग्य उत्तर असणार आहे, कारण ग्राहकांशी व्यावसायिक संभाषण कौशल्य विकसित करणे असा इथे नेमके प्रश्न उच्चारलेला आहे मित्रांनो। तर पत्र व्यवहार म्हणजे ऑप्शन क्रमांक 4 जे असेल ते आपलं बरोबर उत्तर असणार आहे मित्रांनो। व्हिडिओ आवडत असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा। तुम्ही जर आमच्या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा। डिस्क्रिप्शनमध्ये आमच्या टेलिग्राम आणि व्हॉट्सअप ग्रुपची लिंक सुद्धा दिलेली आहे, तिथे जाऊन आपण आमच्या टेलिग्राम आणि व्हॉट्सअप ग्रुपला सुद्धा जॉईन करू शकतात मित्रांनो।
मराठी भाषा पॅडागॉजी, हिंदी भाषा पॅडागॉजी आणि SST पॅडागॉजी आमच्या चॅनलच्या माध्यमातून आम्ही तयार केलेले आहे मित्रांनो. ते प्लेलिस्ट तुम्ही आमच्या चॅनलला व्हिजिट देऊन पाहू शकतात. पाहूया पुढचा प्रश्न. व्हिडिओला प्लीज लाईक करा. हे बघा प्रश्न क्रमांक 11. प्रश्न क्रमांक 11 या ठिकाणी विचारलेला आहे की एक मिनिट. प्रश्न क्रमांक 11 या ठिकाणी विचारलेला आहे की शिक्षिका चित्रातील 4 वेगवेगळ्या वाद्ययंत्राचे निरीक्षण करण्यास विद्यार्थ्यांना सांगते आणि त्याचे वेगवेगळे वापर यावर चर्चा करते. या ज्ञानात्मक कौशल्याशी कोणत्या घटकांचे सामर्थ्य साधर्म आहे, अशा प्रकारे इथे प्रश्न विचारलेला आहे. आणि 4 ऑप्शन आपल्याला दिलेले आहे मित्रांनो. विश्लेषण करणे, रचना करणे, कारणामीमांसा करणे किंवा कल्पना करणे. तर लक्षात ठेवा मित्रांनो की एक शिक्षिका आहे जे ते वेगवेगळ्या वाद्ययंत्राचे निरीक्षण करण्यास विद्यार्थ्यांना सांगते आणि त्यांच्या वेगवेगळे वापर यावर चर्चा करते, म्हणजेच विश्लेषण करणे होय. ऑप्शन क्रमांक 1 जे असेल ते आपलं या ठिकाणी बरोबर उत्तर राहणार आहे. पाहूया पुढचा प्रश्न. प्रश्न क्रमांक 12. हे बघा प्रश्न क्रमांक 12 येथे विचारलेला आहे की वक्त्यांच्या म्हणणे समजण्यासाठी जाणीवपूर्वक विचार केला गेला पाहिजे हे वाक्य पुढीलपैकी कोणत्या शब्दरचनेसाठी अचूक लागू पडेल, अशा प्रकारे प्रश्न या ठिकाणी दिलेला आहे मित्रांनो. आणि 4 ऑप्शन दिलेले आहेत. चेतन अध्ययन पद्धती, अन्योन्य क्रियाक्षमता, निष्क्रिय श्रवण किंवा सक्रिय श्रवण. तर प्रश्न असा आहे की हे वाक्य पुढीलपैकी कोणत्या शब्दरचनेसाठी अचूक लागू पडेल, म्हणजेच ऑप्शन क्रमांक 4 जे असेल सक्रिय श्रवण आपला या ठिकाणी बरोबर उत्तर असणार आहे. पाहूया पुढचा प्रश्न. प्रश्न क्रमांक 13. हे बघा प्रश्न क्रमांक 13 येथे विचारलेला आहे की कोणत्या प्रकारचे प्रश्न विद्यार्थ्यांच्या विचार प्रक्रिया वाढविण्यास मदत करतात, असा प्रश्न या ठिकाणी दिलेला आहे. आणि 4 ऑप्शन दिलेले आहे की वैयक्तिक प्रतिसाद प्रश्न, बुद्ध प्रश्न, परिस्थितीजन्य प्रश्न, फक्त पाठ्यक्रमावर आधारित प्रश्न. तर हे बघा मित्रांनो ज्या ठिकाणी फक्त आला म्हणजे तो कधीही आपलं उत्तर नसेल, म्हणजे ऑप्शन क्रमांक 4 जे आहे ते कट झालेला आहे मित्रांनो. कोणत्या प्रकारचे प्रश्न विद्यार्थ्याच्या विचार प्रक्रिया वाढविण्यास मदत करतात. तर हे बघा मित्रांनो याचा बुद्ध प्रश्न आणि वैयक्तिक प्रश्न हा दोघे उत्तर असले पाहिजे, परंतु आन्सर कीमध्ये वैयक्तिक प्रतिसाद प्रश्न उत्तर दिलेला आहे. जर विचार प्रक्रियेसंदर्भात इथे प्रश्न विचारला मित्रांनो तर बुद्ध प्रश्न ठेवा, हे सुद्धा योग्य उत्तर असू शकतो, परंतु आन्सर कीमध्ये आपल्याला उत्तर दिलेलं आहे की वैयक्तिक प्रतिसाद. ओके, पाहूया पुढचा प्रश्न. प्रश्न क्रमांक 14. प्रश्न क्रमांक 14 या ठिकाणी दिलेला आहे की इयत्ता 5वीच्या लेखी परीक्षेत विद्यार्थ्याने एखाद्या विषयावर आपले मत मांडणे आणि वाचकावर छाप पडणारी भाषा वापरणे या लेखन कौशल्यासाठी विद्यार्थ्यांनी डॅश डॅश आवश्यक आहे, असा प्रश्न या ठिकाणी दिलेला आहे मित्रांनो. आणि 4 ऑप्शन दिलेले आहे. तपशिलावर वर्णन करणे, वाचकाला पटेल अशा भाषेत वर्णन करणे, मार्गदर्शक सारांश देणे किंवा पालडिक वर्णन करणे, अशा प्रकारे 4 ऑप्शन दिलेले आहे मित्रांनो. आणि योग्य जे उत्तर असणार आहे ते असणार आहे वाचकाला पटेल अशा भाषेत वर्णन करणे. ऑप्शन क्रमांक 2 जे असेल ते आपला बरोबर उत्तर असणार आहे. पाहूया पुढचा प्रश्न. प्रश्न क्रमांक 15. हे बघा प्रश्न क्रमांक 15 विचारलेला आहे की जर विद्यार्थी तणावाखाली असेल, काळजीत असेल, ज्ञानग्रहणशील अवस्थेत नसेल तर त्या परिस्थितीस डॅश डॅश अडथळा असे म्हणतात. हे बघा मित्रांनो एक विद्यार्थी आहे ते तणावाखाली आहे, काळजीत आहे, ज्ञानग्रहणशील अवस्थेत नाही, म्हणजे असा जे अडथळा असतो ते भावनिक अडथळा असतो मित्रांनो. ऑप्शन क्रमांक 2 जे असेल ते आपला या ठिकाणी बरोबर उत्तर असणार आहे. पाहूया पुढचा प्रश्न. प्रश्न क्रमांक 16. हे बघा प्रश्न क्रमांक 16 येथे दिलेला आहे की प्रश्न क्रमांक 16 विचारलेला आहे की विद्यार्थ्यांच्या विशिष्ट गरजांसाठी भाषाविषयक कौशल्य वाढविणे तसेच त्यांच्या वर्गातील वर्तनाशी सुसंगत अशी अध्ययन पद्धती राबविली जाते. या अध्ययन पद्धतीस डॅश डॅश अध्ययन पद्धती असे म्हणतात. मित्रांनो प्रश्न वाचा आणि समजून घ्या की प्रश्न विचारलेला काय आहे. हे बघा विद्यार्थ्यांच्या विशिष्ट गरजांसाठी भाषाविषयक कौशल्य वाढविणे तसेच त्यांच्या वर्गातील वर्तनाशी सुसंगत आणि अध्ययन पद्धती राबविली जाते. या अध्ययन पद्धतीस डॅश डॅश अध्ययन पद्धती असे म्हणतात. 4 ऑप्शन आपल्याला या ठिकाणी दिलेले आहे मित्रांनो. अनुशासित, सृजनात्मक, आकलनात्मक किंवा सर्वसमावेशक. तर हे बघा मित्रांनो सर्वसमावेशक आपला या ठिकाणी बरोबर उत्तर असणार आहे. ऑप्शन क्रमांक 4 जे असेल ते आपला या ठिकाणी योग्य उत्तर राहणार आहे. पाहूया पुढचा प्रश्न. प्रश्न क्रमांक 17. हे बघा प्रश्न क्रमांक 17 विचारलेला आहे की भाषा शिक्षण
शास्त्रामध्ये पाठ्यक्रमावर आधारित व्याकरणाचे यथार्थ दर्शन कसे घडवाल? 4 ऑप्शन दिलेले आहे. ओके, 4 ऑप्शन दिलेले आहे मित्रांनो. भाषा शिक्षण शास्त्रामध्ये पाठ्यक्रमावर आधारित व्याकरणाचे यथार्थ दर्शन कसे घडवाल असा प्रश्न या ठिकाणी दिलेला आहे. ऑप्शन क्रमांक 1, समजण्यास सोपे पद्धतीने व्याकरणाचे अध्यापन करून, अचूकपणासाठी ध्वनिमुद्रित संभाषण ऐकून, वाचन आणि श्रवण या ग्रहण कृतीद्वारे व्याकरणाचे ज्ञान देऊन, किंवा सरावावर जास्त भर न देता व्याकरण आणि लेखन यामधील संबंध स्पष्ट करून. अशा प्रकारे 4 ऑप्शन दिलेले आहे मित्रांनो. आणि बरोबर जे उत्तर असणार आहे ते असणार आहे ऑप्शन क्रमांक 2, ऑप्शन क्रमांक 3 इथे दिलेला आहे मित्रांनो की वाचन आणि श्रवण या ग्रहण कृतीद्वारे व्याकरणाचे ज्ञान देऊन. ऑप्शन क्रमांक 3 जे असेल ते आपला बरोबर उत्तर राहणार आहे. पाहूया पुढचा प्रश्न. प्रश्न क्रमांक 18. प्रश्न क्रमांक 18 विचारलेला आहे की द्वैभाषिक अध्यापन पद्धती. हे बघा मित्रांनो, मी तुम्हाला पुन्हा या अगोदरच सांगितलं की बहुभाषिकता आणि व्याकरण संदर्भात खूप प्रश्न मित्रांनो सीटेटच्या परीक्षेमध्ये विचारले जातात. इथे प्रश्न आहे की द्विभाषिक म्हणजेच बहुभाषिक अध्यापन पद्धती म्हणजे काय, किंवा पद्धतीमध्ये शिक्षक फक्त लक्ष्य भाषेतच बोलतात. हे बघा मित्रांनो, फक्त आला म्हणजेच आपला उत्तर हा असणार नाही. ऑप्शन क्रमांक 1 जे आहे ते आपण या ठिकाणी कट केला मित्रांनो. वर्गातील विद्यार्थी त्यांच्या भाषेत बोलतात. ऑप्शन क्रमांक 3, शिक्षक विद्यार्थी बोलत असलेल्या भाषेत बोलतात, किंवा शिक्षक लक्ष्य भाषा आणि विद्यार्थी बोलत असलेली भाषा या दोन्ही भाषेत बोलतात. तर हे बघा मित्रांनो, ऑप्शन क्रमांक 4 जे असेल ते आपला बरोबर उत्तर या ठिकाणी राहणार आहे. पाहूया पुढचा प्रश्न. प्रश्न क्रमांक 19. हे बघा, प्रश्न क्रमांक 19 विचारलेला आहे की विद्यार्थ्याला आपली मते अचूकपणे मांडता यावीत, त्यांच्याविषयी इतरांनी व्यक्त केलेले विचार त्याला समजावेत आणि त्याने वाचलेल्या पाठ्यभागाच्या त्याला अचूक विश्लेषण करता यावे म्हणून लक्ष्य भाषेचा वापर करताना असा प्रश्न या ठिकाणी विचारलेला आहे मित्रांनो. आणि 4 ऑप्शन दिलेले आहे. ऑप्शन क्रमांक 1, लक्ष्य भाषेमध्ये मातृभाषेमधील शब्दांचा वापर करावा. ओके. ऑप्शन क्रमांक 2 दिलेला आहे की लक्ष्य भाषेतील व्याकरणविषयक नियमाचा स्मरण ठेवावा. ऑप्शन क्रमांक 3 दिलेला आहे की योग्य भाषे रचनेचा वापर करावा, किंवा ऑप्शन क्रमांक 4 दिलेला आहे की भरपूर शब्दभंडार वापरावा. तर हे बघा मित्रांनो, ऑप्शन क्रमांक 3 जे असेल योग्य भाषा रचनेचा वापर करावा आपला या ठिकाणी बरोबर उत्तर असणार आहे. पाहूया शेवटचा प्रश्न. प्रश्न क्रमांक 20. हे बघा मित्रांनो, सिलेक्टेड काही टॉप 20 क्वेश्चन आपण यामध्ये काही प्रिव्हियस इयर क्वेश्चनसुद्धा इन्क्लूड आहे मित्रांनो. आणि अतिशय इम्पॉर्टंट हे प्रश्न असणार आहे परीक्षेच्या दृष्टीने. व्हिडिओ आवडत असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा. तुम्ही जर आमच्या चॅनलवर नवीन असाल तर मित्रांनो प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. डिस्क्रिप्शनमध्ये आमच्या टेलिग्राम आणि व्हॉट्सअप ग्रुपची लिंकसुद्धा दिलेली आहे. तिथे जाऊन आपण आमच्या टेलिग्राम आणि व्हॉट्सअप ग्रुपला सुद्धा जॉईन करू शकतात मित्रांनो. भाषा पॅडॉगॉजी संदर्भात हिंदी, मराठी आणि SST पॅडॉगॉजी आमच्या चॅनलमध्ये प्लेलिस्टसुद्धा तयार केलेली आहे. तिथे जाऊन आपण आमच्या चॅनलमध्ये तासाला शिकविताना स्क्रीन रेकॉर्डिंग आणि व्हिडिओ एडिटिंग कार्यक्रमाचा वापर केला आणि विद्यार्थ्यांना त्यावर आधारित गृहपाठ दिला. त्यामुळे विद्यार्थी 4 ऑप्शन दिलेले आहे मित्रांनो. हे बघा, एक शिक्षिका आहे आणि ती आपल्या तासाला स्क्रीन रेकॉर्डिंग आणि व्हिडिओ एडिटिंग कार्यक्रमाचा वापर करते आणि विद्यार्थ्यांना त्यावर आधारित गृहपाठ देते. म्हणजेच नेमके काय असा प्रश्न या ठिकाणी विचारलेला आहे. सवय अध्ययनासाठी प्रवृत्त होतील, स्वतःला आवडणाऱ्या विषयाचा शोध घेतील, नेमून दिलेल्या पाठ्यक्रमाचे अध्ययन करणार नाहीत, किंवा विषयाचे अगदी वेगळ्या पद्धतीने सादरीकरण करतील. तर हे बघा मित्रांनो, अतिशय लेटेस्ट हा प्रश्न आहे आणि अशाच प्रकारचे प्रश्न तुम्हाला सीटेटच्या परीक्षेमध्ये वारंवार विचारले जात आहे मित्रांनो. ऑप्शन क्रमांक 1 जे असेल ते आपल्या या ठिकाणी बरोबर उत्तर असणार आहे. तर अशा प्रकारे आपण काही सिलेक्टेड क्वेश्चन पाहिले आहोत मित्रांनो. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये काही नवीन प्रश्नांसोबत.